तसं नाही मी दाण्या वाघ आहे. आता अजिबात घाबरायचं नाही. झालं गेलं पंचगंगेला मिळालं. सॉरी म्हणायचं आणि लगीन करायचं. अंजलीबाई कुठं राहिलं म्हणायचं आता. अंजलीबाई अहो लवकर या आणि माझा ऐका. आता परत कधी मन बदलणार नाही मी. आले की सॉरी म्हणायचं आणि लगीन करायचं. काय राणादा सकाळ सकाळी इकडे कुठं? लगीन करायचंय. त्या मामाची एक पोरगी आहे. जरा चकणी आहे पण भारी आहे. करतोस काय? ह्यो कुठला लगीन करते? ह्याचं लगीन तुळशी बरोबरच होणार आहे बघ. झालं जाऊ आता. शाळा भरली ना बा. आणि लगीन करायची मला काय हौस नाही. ते सोड. एवढ्या सकाळी सकाळी कशाला आलास ते सांग पहिला. नुसतं उभं राहण्यापेक्षा शाळेची घंटा वाजी चल. माझं काय करायचं ते मी बघतो. ते अंजलीबाई कधी येणार तेवढं सांगा. कशाला? ते माझं एक काम आहे. मग फोन लावून विचार की. मोबाईल काय नुसतं शायनिंग मारायला घेतलायस वय? हे फोनवरून विचारण्यासारखं नाही. म्हणजे असलं कसलं काम आहे? ते लहान मुलांना सांगण्यासारखं नाही. तोंड बघ हर्षद. तू 4थी नापास आणि आम्ही 6वीत. मग मोठं कोण? तुला पत्र लिहून दिलं, सॉरी लिहून दिलं, मोबाईल नंबर दिला. तो बारक बारक वाटलो नाही व्हय आम्ही. आता जाता का? डोसके फिरवू नका. जावा. उगा शाळेकडे शायनिंग मारत फिरू नकोस. तुझं काय काम आहे का नाही ते आधी सांगा मला. नाहीतर पाठकबाईंकडे तक्रारच करतो बघ तुझी. बाईंचं ब्या मला दाखवू नका. कळलं काय? आणि एक लक्षात ठेवा. कसं नाही मी दाण्या वाघ आहे. दाण्या वाघ. चला जावा आता. निघा. पाठकबाई आल्या. हो अंजलीबाई ते एक काम आहे. मला उशीर होतो. शाळेत जायचं. लई अर्जंट आहे. काय? सॉरी तुम्हाला वाटेल तसं बोललो. अहो त्याचं काय झालं? लई घाबरलो होतो म्हणून तोंडातून निघाल. एकदा मोठ्या मनानं माफ करावं. हा आणि आता फुल अँड फायनल सांगतो तुम्हाला. आपलं तुमच्यावर लग्नाचं प्रेम आहे. तुम्ही माझ्याशी लग्न करणार काय? मला तुमच्याशी लग्न नाही करायचं. का? पण तुम्हीच म्हणला होता ना. ही अशी पद्धत असते का विचारायची? म्हणजे पद्धत चुकली काय? हो. असे कसे हो तुम्ही? एखाद्या मुलीला लग्नासाठी असं विचारतात का? कसं बोलायचं हेही कळत नाही तुम्हाला. तुम्ही जोवर मला लग्नासाठी रीतसर विचारत नाही तोवर मी मगाशी जे काय बोललो ते चुकून निघाल माझ्या तोंडातनं.
लग्नाचं प्रेम तसलं काय बी नाही माझ्या मनात. मी लग्नाचा विचारही करणार नाही. अहो अहो विस्तर पद्धत, आता ही कसली नवी भानगड. ए साहेबराव, तू कुठल्या गाण्यावर नाचणार? मी तर त्या झिंगाट गाण्यावर नाचणार बघ. हा, अरे आपला भाऊ गेलाय पाटकबाईंच्याकडे. त्या वय म्हणाल्या की लगेच बँड बाजा बघ. अरे अरे जरा तब्येतीकडे ध्यान दे की, खात बीत जा. लग्नात लय कामं असणार आहेत. पुती पुती धान्य आणायला लागणार आहे आपल्याला. हा, अरे 1000 कामं असणार आहेत. पत्रिका वाटायच्या आहेत, घर रंगवायचं आहे, अरे मांडव बी बांधायचा आहे. आणि आपल्या भावाचं लगीन आहे म्हणजे लाख कामं असणार आहेत, लाख. ए साहेबराव, तुला लग्नात असा सजवतो बघ, त्या नवरीकडच्या करवल्या नुसत्या तुझ्याकडे टकामक बघतच बसल्या पाहिजेत. त्यात एखादी बघू तुला मी. अरे आला की हो. हे अरे गाणं काय झालं? आता लगीन ठरवून आलायस ना? मग हाच की जरा मर्दा. कसलं ठरतंय? नक्कीच्या लग्नाला 17 शादी घेणं असं झालंय मला. काय र आता काय झालं? आणि ही विचारायची पद्धत चुकले म्हणल्या. मग र म्हणल्या विचारायचं तर रितसर विचारायचं, रितसर विचारलं तरच लग्नाचा विचार करतो म्हणल्या. मग विचार की रीत सर. अरे रितसर कसं विचारायचं कुणाच्या बाला माहितीये? अरे हा, ते सनीराच्या लग्नाला गेलतास ना? वहिनीसनी काय काय विचारलं होतं तुम्ही? अरे आम्ही कुठे गेलतो? त्या चालतं त्याच्या पप्पांना घेऊन. मग त्यांनी कसं विचारलं होतं? अरे तेव्हा वहिनीं संगत कुठे ओळख होती? तुम्ही कुठं थांबतोय घरात? ए अरे लई मोठं कोडं पडले बघ. तू सांग की रितसर कसं विचारायचं? रीतसर हट. हे साहेबराव, अरे तू तरी सांग की. हा राणा, अरे रीतसर म्हणजे आपण जाऊन त्यांना मागणी घालायची. हा मागणी? हा म्हणजे बघ, आपण पोरगी बघायला जायचं, तेव्हा ती पोरगी साडी नेसून आपल्याला फोगी नेईल. मग आपण तिला विचारायचं, बाई तुम्हाला स्वयंपाक करता येतोय ना? कितवी शाळा झाल्या तुमची? आणि काय काय येते म्हणायचं. असं समजा विचारायचं. हा, पण हे समजा कशाला विचारायचं? अरे हे समजा विचारायला लागतंय. माझा एक मित्र होता, तो असंच लगीन ठरवाय गेला. अरे लगीन ठरवाय गेला आणि पोरगीला काही विचारलं नाही, काय नाही, आणि आला की लगीन करून. दुसऱ्या दिवशी काय केलं माहित आहे त्यानं? काय? जीव द्या गेला. का का म्हणून? अरे पोरगी ती बुबडी होती ना, त्याला सारखं भाकली वाढू असंच करायची मर्दा. मग काय तर जीव दिला नाही तर राहील वय तो. टाक्याच्या अंजलीबाईंना कधी बघितलंय सोय बोबड बोलताना? अरे आता रीत आहे म्हणलं करणं पडे का? बाई पण रीत आहे म्हटल्यात ना. हे बघ, आपण ते रीतसर मागणी काय ते करू, पण ते पाटक बाईना कसली वेगळी पद्धत पाहिजे ते काय कळत नाही मर्दा. या अंजलीबाई बी असं कोड्यात टाकतात का? बस हे 2 कशाला पाहिजे? नुसत्या रितसर मागणीवर भागायला पाहिजे होतं की त्यांनी. अरे तू आडाण्यांचा राजा, बाईंचं तसं आहे वय. अरे त्या शिकलेल्या आहेत म्हणून त्यासनी वेगळी पद्धत पाहिजे असेल, आणि शिकून संस्कार आहेत म्हणून रीतीने विचारायला सांगायला तुला त्या. हे बघ, आता तुला रीतसर मागणी घालायला लागणार, आणि ते वेगळी काय पद्धत पाहिजे तसं बी विचारायला लागणार बघ.
यात ना तुझी सुट्टी नाही मर्दा. हा पण करायचं तरी कसं? अरे सोपं आहे. हे बघ, आपण एखाद्या लगीन झालेल्या माणसाला गाठूया, त्याला समजा विचारूया. हा हे भारी आहे की. ए तू डोसकं भारी चालता. अरे तसा आपण हुशारच आहे. अरे म्हणून तर खास दोस्त आहेस माझा. हा चल आपण बघूया कोण घावतं काय. हं? चल चल. ए साहेबराव, तुला माहितीये का असा कोण माणूस? तुला बी नाही माहित? ए बरकाय. हा आलो. कोण कसं घावनाच विचारायचं म्हणजे विश्वासातला माणूस पाहिजे. अरे गावल गावल, तू गावात फिरत राहा, कोणतरी गावल. चल थांबू नकोस, चल. अरे थांबू थांबू. हे बघ, सबरा का फल भाल्या होत आहे. थांबू गाडी, थांबू. चल. ए भाल्या, अरे थांब. काय भाल्या? काय राहणार इकडे कुठे? अरे ते जरा एका कामासाठी चाललो होतो. तू दिसलास, म्हणला हाक मारावी. हा काय कसं चाललंय? चालले की निवांत. तू बोल. माझं बी चाललंय निवांत. तू बोल. आता मी काय बोलणार? बोलायचं ते माझी बायकोच बोलते ना. व का रे, वहिनी अजून घरी किरकिर करतात का? घडीत लाडी गोडी आणि घडीत किरकिर, काय कळणं झालंय मर्दा. झालं तुमचं संसाराचं बोलून. ए बाल्या, तुझ्याकडे एक महत्वाचं काम होतं. राणा बोल की. आल्या का काम आहे तुझ्याकडं? बाकी कसं चाललंय? बाकी निवांत. काय काम आहे बोल की. ते हा तुझा सराव कसा चाललाय तालमीत? तू येत नाही, मी तरी करतो. घेतला का नाही संन्यास? ते चालू आहे. अरे तू बोलतेस का नाहीस का मी सांगू ओरडून? आल्या ते एक काम होतं तुझ्याकडे. सांग की. आता संन्यासाचं काम ना ऐकून करणार का जायचं मला? सांग. तू लग्नासाठी कसं विचारलं होतंस वहिनींना? आता संन्यासाला कशाला पाहिजे लग्नाच्या मानगडी? अरे मी अजून संन्यास कुठे घेतलाय? तू सांग की. आज ना उद्या घेशीलच की. अरे पण अजून कुठे घेतलाय संन्यास? तेव्हा मी घेणारच आहे. अरे पर ते आपल्या बरकत साठी लग्नासाठी पोरगी ओळखायचे ना. होय माझ्यासाठीच. किती दिवसाचा बिन लग्नाचा राहू, कधी तर शादी करणंच पडे का नव? आता माझ्या लग्नाचं विचारशील तर कसं सांगणार? लई वर्ष झाली त्याला. ये भालेदा, जरा डोसक्याला ताण दे की. या दिल सब कुछ. हे बघ, मी तुला रोज 1 किलो टमाटे देईन. हा हा खरंच काय? अरे खरंच की, झूट बोलतोय मी. हा बघ, नवरी उडकायच्या 2 पद्धती असतात. हा पद्धत, ते पद्धतच पाहिजे आम्हाला. तू सांग. लग्नाच्या 2 पद्धती असतात. एक म्हणजे पाहुण्या पाहुण्यात जमतं आणि दुसरं म्हणजे ते अर्ज करायचा असतो आणि त्या अर्जाची पद्धत तिकडे शहरात असते. हा ते शहरातलीच पोरगी पाहिजे आपल्या बरकतला. हा हे बघ, अर्जासारखा एक कागद असतो या. त्यात नवऱ्या मुलाचं नाव, गाव, वय, उंची आणि नोकरी. अरे पर नोकरी नसेल तर? आणि नोकरी नसेल तर जमीन किती आहे, भाऊ किती आहेत, बहिणी किती आहेत, ही कुंडली सगळी त्या फॉर्मात लिवायची. वरनं एक फोटो लावायचा. मग ती पोरगीचा आई बाप हे वाचतात आणि पटलं तर मग लगीन. अरे पण हे समजा नोकर भरतीसाठी अर्ज दिल्यासारखं वाटते. अरे लगीन केलं की नोकरच होतोय माणसाचा. हे बघ, आणि शहरातली पद्धत म्हणल्यावर तो बायोडेटा द्यावाच लागतोय. काय बायो? अरे बायोडेटा म्हणतात त्याला. हा चालते, आम्ही बी देतो. ए भालेदा, तू लय भारी आहेस बघ. डोसक्याला ताण देऊन आम्हाला सगळं सांगितलंस. तुझं लय उपकार झालेत बघ. होय. छे, माझ्या डोसक्याला बायकोचा ताना तेवढा बाज झाला की.
तो माझा मेवना लग्नाचा मोजा मनात कामाला आहे. त्यानं सांगितलं ते सांगितलं. भाल्या, तू असं काय बी केलं नव्हतं होय लग्नात तुझ्या? काय केलं तर काय माहित, काय आठवत नाही गड्या. आता ह्यो शहरातली पोरगी पाहिजे म्हणून उड्या मारायला आहे, म्हणून माहित होतं ते सांगितलं. होय, आम्हाला काय शहरातली पोरगी मिळाली म्हटलं काय रे? अरे माझं दोन्ही बी पट्ट इथं रस्त्यावर गप्पा हाणायला लागल्यात. अरे तालमीत चला. एवढा किराणा देऊन येत तुम्ही, राहणार जमणार नाही. का तो लगीन जमवा निघालाय ना व. लगीन? अरे राणा, तुला संन्यास घ्यायला सांगितलाय आणि तू लगीन करायला निघालास होय? हा, तुझा तो गंडा सोडतो. अरे सोड गंडा. नाही, तुझा काही उपयोग नाही. तू तो गंडा सोड. अहो वस्ताद, अहो ते माझ्यासाठी नाही. अहो मी संन्यास घेणारच आहे. ते बरकतसाठी विचारत होतो. हा, मग घे लवकर आणि ये तालमीत. अरे ते काय म्हणलं श्रीधर स्वामी, कधी देतो म्हणले संन्यास? वस्ताद, ये बाबा काय म्हणलं माहितीये का? ते बाबा म्हणले हे आधी लगीन करावं लागेल, मग संसार करावा लागेल, आणि संसार करताना जर बायको पाहिली तर संन्यास घ्यायला ये. जसं ढग्याने केलं तसं. ढग्या? आता ढग्या कोणी हो? ढग्या, बस बस, ते तुझं काम कर आणि तालमीत या. बसतात का लटपाटले? अरे ते ढग्या म्हणजे आपलं वस्ताद. अरे वस्तादांची बायको पळून गेली म्हणून ते संन्यासी झालेत. काय सांगतोय? हा, वस्तादांची बायको पळाली आणि त्यांना बायको होती. आता असल्याशिवाय पळाली का? ए राणा, ते मर्दी तिकडं, आपल्याला लय काम आहेत. चल मर्दा. बरकत, मी लिस्ट मधनं टमाटे खोडतोय, कधी देणार तू? सांच्याला देतो की आणून? हा, दे बर का, नाहीतर बायको डोक्या बसेल माझ्या. वाट बघ आता. वाटच बघतोय. हा, तेच म्हणतो तुम्ही. हा. हा, देतो आणून. आता खाते मग बायकोचा मार. काय तू असं कुणाला फसू नये रे. दे की सांगले त्याला टोमॅटो. हरिश्चंद्राचा बाच नव तू. चल, लय काम आहेत. पहिला जाऊन ते फोटो काढूया. हा, कापड बदलूया का रे? कशाला? अरे आजकाल कॅम्प्युटरवर सगळे रंग बदलून मिळतात. चल. चल. काय अंजली, कशी आहेस? मस्त. अंजली, बोल ना. जरा बाहेर चल की. का ग, लग्न बिग्न ठरवून आलीस का काय? माझं नाही, तुझंच लग्न ठरायला लागलंय. चल की जरा बाहेर. चल चल. हे काय नवीनच? काय झालं? तूच सांग, काय झालं? काय सांगितलंस ग रानादाला? काही नाही, मी काय सांगणार. सकाळपासून बघायला लागले तुला मी. आज काही लईच खुलली आहे ग तुझी. आणि तो रानादा गावभर खुळ्यागत फिरायला लागलाय तिकडं. तेव्हा उगाच येडं बनून पेड खाऊ नको. खरं सांग मला, काय झालंय? काही नाही, मी लग्नाला नकार दिला. काय? हळू हळू डोसक्यावर पडलीस का काय तू? आणि तुला तर रानादा. जोवर राणाजी मला रितसर प्रपोज करत नाहीत ना, तोवर नाही. त्यांनी मला व्यवस्थित प्रपोज केलं की मी हो म्हणलं. मग काय खरं नाही बाई तुझं. अगं रानादा तुला असं गुडघ्यावर बसून हातात फुलं घेऊन प्रपोज करल असं वाटलं तरी कसं? तसलं काय नाही ग जमत त्याला. तसलं काही नकोच आहे मला. त्यांनी फक्त माझ्याकडे न घाबरता यावं आणि मनापासून मला सांगावं की मला तुमच्याशी लग्न करायचंय, इतकंच वाटतं मला. नाही जमणार त्याला हे. अगं नाही जमलं तरी चालेल, पण आधी प्रयत्न तरी करू दे. बघूयात तरी काय करताय. का ग उगाच त्रास द्यायला लागलेस आमच्या रानादाला? वा ग वा, चांगली बाजू घेतेस त्यांची. मला नाही सांगून मला जो त्रास दिलाय त्याचं काय? आता फक्त थोडा त्रास मी देते एवढंच. तुमचं काय चाललंय काय कळना झालंय बघ मला. प्रेम, प्रेमासाठी राणाजी काय करतायत बघूया.